रत्नागिरीत मंत्री उदय सामंतांना हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले काळे झेंडे। वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनावरून आक्रमकता। सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता। हर्षवर्धन पाटलांनी आधीच फुंकली होती तुतारी। जंगी कार्यक्रम घेत मुलगा आणि मुलीसह पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हाती घ्यावं। जयंत पाटलांनी जाहीर केली इंदापूरमधून अप्रत्यक्ष उमेदवारी, तर मवियाचं जागावाटप बाकी असल्यानं प्रत्यक्ष घोषणा टाळली। शरद पवार अजित पवारांना लवकरच नवीन धक्का देणार। रामराजेंच्या पक्षप्रवेशाचे खुद्द शरद पवारांकडूनच संकेत। 14 तारखेला पलटण दौरा होणार। उद्धव ठाकरेंना 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप तयार होती, पण ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले। शिंदे सेनेच्या संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट। तुमची 2.5 वर्षातली कामं दाखवा, आम्ही आमच्या 2.5 वर्षातली कामं दाखवतो। एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला आव्हान। नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक, तर मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याचा शहांचा निर्धार। जागा वाटपाआधीच महायुतीत दाव्यांना जोर। दर्यापूरमध्ये भाजपचाच उमेदवार जिंकणार नवनीत राणांचं वक्तव्य, तर शिवसेनेचे कॅप्टन अडसूळ उमेदवारीसाठी इच्छुक। धनगर आरक्षणामधला मोठा अडथळा दूर। धनगर जातीचे 6 दाखले सरकारकडून रद्द, मात्र नरहरी झिरवाळांचा आक्षेप। महाराष्ट्रात धनगर ही जातच नाही, धनगर नेत्यांच्या दाव्यावर सरकारची मोहर। तासगावमध्ये आजी माजी खासदारांमध्ये खडाजंगी। रिंग रोडचं श्रेय घेण्यावरून विशाल पाटील आणि संजय काका आमने सामने। मंत्रालयात आंदोलन करणाऱ्या नरहरी झिरवाळ यांचा दिंडोरीत सत्कार। समारंभात झिरवाळांचा समाजरक्षक म्हणून गौरव। सरकारनं कंत्राटदारांची 40,000 कोटींची बिलं थकवल्याचा आरोप। थकीत बिलांसाठी कंत्राटदारांची उद्या आंदोलनाची हाक, तर विरोधकांचं लाडकी बहीण योजनेवर बोट। राहुल गांधी पुढच्या आठवड्यात पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। अशोकरावांच्या नांदेडमध्ये घेणार जाहीर सभा। दुसरी सभा चिमूरमध्ये होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।